हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDTनं विदेशी मालमत्ता असलेल्या करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून अंमलात येत आहे. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. जातीनिहाय जनगणना हा ओबीसी समाजाच्या हक्कांचा आणि सामाजिक न्यायाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या जनगणनेच्या प्रश्नावलीत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमच नसेल तर ही जनगणना अपुरी ठरणार आहे. केवळ जात विचारून ओबीसींची खरी संख्या समोर येणार नाही. त्यामुळे ओबीसींनी लढाई जिंकली असा दावा करणे योग्य नाही. ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट होईपर्यंत सरकारवर दबाव आणला पाहिजे अशी मागणी काँग्रेस पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. हे सरकार ओबीसी विरोधी आहे असा आरोप त्यांनी वार्ताहरांशी बोलताना केला. मुलींच्या सक्षमीकरणासंबंधी लेक लाडकी योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आल्याची माहिती राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आता आधार क्रमांकाच्या आधारे आवश्यक माहिती संगणकाद्वारे मिळवली जाणार असून लाभार्थी, तिचे माता-पिता यांची e-KYC करण्यात येणार असल्यानं वारंवार कागदपत्र सादर करण्याची गरज नसेल. तसंच पुढील टप्प्यांतील लाभांसाठी देखील पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. गडचिरोली शहराला व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं येथील शिवाजी महाविद्यालय आणि सर्च संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं नुकतंच नशामुक्ती जनजागृती अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अभियानांतर्गत शहरातून काढण्यात आलेल्या जनजागृती फेरीत विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.